बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ग्रामपंचायत अंबपच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामपंचायत अंबप यांच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निसर्गाचे जतन व्हावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी या संकल्पनेचे स्वागत करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या उपक्रमाबाबतची अधिक माहिती देताना पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी म्हणाल्या, मध्ये आपल्या हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंबप या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी या गावच्या आदरणीय सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यासोबत या गावचे ग्रामस्थ आणि आमचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. विसर्जनाच्या दिवशी आपण सर्व गावातील मूर्ती एकत्रित करतो आणि त्यांचं पर्यावरणपूरक असं विसर्जन केलं जातं. मध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी असे कृत्रिम कुंड किंवा काहिली ठेवून त्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं. तसेच त्या गणपतीच्या मूर्तीसोबत येणारं निर्माल्य सुद्धा आपण संकलित करत असतो आणि त्याचं आपल्या ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्प जो असेल त्या ठिकाणी नाडेपमध्ये त्याचं संकलन करून त्याची खत निर्मिती केली जाते. हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल आदरणीय सरपंच मॅडम, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जनता आणि या उपक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते. यावेळी लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने म्हणाल्या, संकलित झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे निसर्गस्नेही गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करणे. लोकसहभागामुळे समाजामध्ये पर्यावरण संवर्धनासंदर्भात जनजागृती करणे सोपं झालं असल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, स्वच्छ भारत मिशन समन्वयक सपना सावंत, ग्रामपंचायत अधिकारी संतोष कांबळे, उपसरपंच आसिफ मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, अविनाश अंबपकर, ज्योती माने, सारिका हिरवे, संगीता जाधव, कृष्णात गायकवाड, पोलीस पाटील, पंढरीनाथ गायकवाड, तंटामुक्त अध्यक्ष संतोष उंडे, महेश माने, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.